आमदार विक्रांत पाटील यांनी मांडल्या पनवेलच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या. पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी विविध महत्त्वाच्या मागण्या शासन आणि संबंधित यंत्रणांसमोर मांडल्या आहेत. पायाभूत सुविधा, वाहतूक, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित अनेक विकासकामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिडकोने अधिग्रहित केलेल्या जमिनीवरील शेतकऱ्यांना न्याय देणे, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा विकास, पनवेल एसटी डेपोचे प्रलंबित काम पूर्ण करणे, तळोजा पार्किंग प्लॉट उपलब्ध करणे, ईएसआयसी रुग्णालय उभारणे आणि पनवेल विरार कॉरिडॉरचे काम जलदगतीने पूर्ण करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय मॅंग्रोव्ह पार्क, थीम पार्क, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲक्वेरियम, स्वतंत्र परिवहन सेवा आणि नवीन महानगरपालिका भवन उभारणी यासारख्या विकास प्रकल्पांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील बांधकाम परवानग्या तालुकास्तरावर उपलब्ध करून देणे, कामोठी येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणे, कर्नाळा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवणे तसेच पोलीस कर्मचारी वसाहतीचे पुनर्बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ही भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज. पोलीस प्रेस पब्लिक पावर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.